होते. ॲज अ ओल्ड पॅरेंट मी खूप ब्लेस्ड आहे की मला माझ्या मुलांना वर्धातेसाठी प्रिन्सिपल्स मिळाले. एकदम छान डिसिप्लिन वगैरे आणि स्टाफ पण खूप एकदम वर्किंग हार्ड. आता तुम्ही बघत असाल किती पळालं तरी स्टाफ आपल्या मुलांसाठी, मुलांचा डान्स चांगला हो म्हणून सगळं काही करतात. त्यांनी खूप म्हणजे हार्ड वर्किंग आहे स्टाफ. आणि सगळ्यात पहिला म्हणजे एक गोष्ट मला मी अंधार शाळेमध्ये वाटते की प्ले ग्रुपमध्ये मी पण हा प्रश्न प्रिन्सिपल मॅडमने विचारलेला की आपल्या प्लेच्या मुलांना बुक आणि पेन्सिल नाही आहे फ्रॉम फर्स्ट. त्यांचं उत्तर मला एवढं छान मिळालं ताईंकडून की प्ले दुसऱ्या शाळेत तुम्ही बघा प्लेमध्येच त्यांना बुक आणि पेन्सिल आलेलं आहे मुलांना. प्लेच्या मुलांना अजून आपल्या हाताचे जे ॲक्युपंक्चर असतात ते पण प्रोग्रेस झाले नसते, ग्रोथ पण झाले नसतं. आणि त्यांनी एवढं आताच्या फास्ट आणि इन्स्टंट सिच्युएशनमध्ये या ह्याच्यामध्ये त्यांनी किती हे करायला मुलांच्या बद्दल. पण इथे आपण म्हणतो काठी पेन्सिल कुठल्याही शाळेत अस्तित्वातच नाही आहे. काठी आणि पेन्सिल फक्त अंधार शाळेत काठी पेन्सिल काय आहे ते मुलांना माहिती आहे. आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट. आणि आपली मुलं मागं राहत नाही की प्लेमध्ये पेन्सिल आणि बुक आले नाही आहे. आता तर नर्सरीमध्ये आले मग ते मागं राहतील तर काय नाही ना. त्यांनी एवढे छान ॲक्युपंक्चर करतात त्यांच्या फिंगर्सचे. फर्स्ट त्यांचं प्रोग्रेस करतात, बोन्स त्यांचे व्यवस्थित ग्रोथ व्हावे. आणि अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या भाजी हे करणे वगैरे क्लीन करणे वगैरे खूप छान करतात. त्यांच्यामुळे त्यांचे जे बोटाचे ॲक्युपंक्चर आहे, पॉईंट्स आहेत, आपली हाडं आहेत बोटांची ती एकदम व्यवस्थित ग्रोथ होते. आणि मग त्यांना काठी पेन्सिल दिली जाते तरीही त्यांना बुक पेन्सिल दिली जात नाही आहे. काठी पेन्सिलमध्ये लिहितात मुलं. प्लीज मुलं ऐकत आहे, कुठे जात नाही आहे. पॅरेंट्स प्लीज कॉपरेट, प्लीज कॉपरेट. ते बेस्ट आहे. बस एवढं सांगायचं होतं मला. आणि माझी आणि आमच्या पॅरेंट्स सर्व पॅरेंट्सची इच्छा आहे की आपली नांदा शाळा अशीच पुढे जाऊ दे आणि मस्त काही तुमचे जे काही ड्रीम्स आहेत ते पूर्ण होत आहेत. धन्यवाद.